सक्तीच्या मुद्द्यावरून मंत्रालयामध्ये बैठक सुरू। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनामध्ये बैठक। संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित। अमराठी चालकांच्या संपाला मनसेचा विरोध। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका। राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडली भूमिका। परिवहन विभाग काय निर्णय घेतं याकडे मनसेचं लक्ष। मराठी सक्तीची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता। किमान 3 ते 6 महिन्यांचा कालावधी देण्यावर रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचा भर। बैठकीआधी निरुपम यांची सरनाईक यांच्यासोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। जबरदस्ती केल्यास हजारो लोक रस्त्यावर उतरणारच। रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवरून भुजबळांचं वक्तव्य। भाजप आमदार नरेंद्र मेहतांची शिवसेना मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात पोलिसात तक्रार। भाईंदरपाडामध्ये सरनाईकांनी जमिनी बळकावल्याचा आरोप आहे। भूमिपुत्रांसह मेहता कासारवडवली पोलीस ठाण्यात। उद्धव ठाकरे विधान परिषद न लढण्यावर अद्यापही ठाम। मवियाकडून ठाकरेंची मनधरणी। ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध। अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी। विधान परिषदेवरती उद्धव ठाकरे लवकरच भूमिका मांडतील, संजय राऊतांची माहिती। तर शिंदे महान आहेत, भाजपची ही मतं फोडू शकतात, राऊतांचा शिंदेंना टोला। बच्चू कडूंना शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता। मात्र परिषदेवरती येण्यास प्रहार पक्ष विलीन करण्याची सेनेची अट, सूत्रांची माहिती। जलीलांच्या खरातवरील वक्तव्यावरून खडाजंगी। जलीलांचा धर्मांतरणाला पाठिंबा आहे का, गुलाबराव पाटलांचा सवाल। तर महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, नवनाथ बन यांचा पलटवार। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावरती। बिंदू चौकात पोलीस आंदोलकांमध्ये झटापट। प्रकाशक आंबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाईची मागणी। पुरोगामी संघटनेचा उद्या संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा। शिवीगाळ प्रकरणावरून पुरोगामी संघटना आक्रमक। सरकारसह पोलिसांच्या कारवाईचाही निषेध। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदच्या अडचणीमध्ये वाढ। 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेनं जबाब नोंदवला। एसआयटी चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर। जस्टिस स्वर्णकांता यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपली आहे। मी स्वर्णकांता यांच्या कोर्टात जाणार नाहीये। मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांच्याकडून सत्याग्रहाची घोषणा। लाट अकोला आणि अमरावतीत रेकॉर्ड तोड तापमानाची नोंद। पारा 46.9 अंशांवर पोहोचला। पुढील 3 दिवस हीट वेव्हचा इशारा। देशातील सर्वात उष्ण 15 शहरात महाराष्ट्रातील 3 शहरं अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये पारा 46 अंशांच्या पार। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जगातील 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 95 शहरं एकट्या भारतात। बहुतांश भागांमध्ये पारा 46 अंशांच्या उंबरठ्यावर। हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा। उष्माघातामुळे राज्यामध्ये 8 जणांचा बळी। गेल्या 2 दिवसात 4 जणांनी जीव गमावला। 2 दिवसांपूर्वी लातूरमध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू। राज्यावर पाणी टंचाईचं संकट। राज्यातील धरणांमध्ये केवळ 43% पाणीसाठा शिल्लक। गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यामध्ये 7% घट। राज्यभरातील 85,000 कृषी सेवा केंद्रांचा आजपासून बेमुदत संप। शासनाच्या जाचक अटींविरोधात आणि विविध कारणांवरून विविध मागण्यांसाठी बंदची हाक। खत बियाणे खरेदी ठप्प। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। पुण्याच्या खेडमध्ये पैशांच्या वादातून थरार। तरुणाला गाडीच्या बोनेटवरून 100 फूट फरफटत नेलं। घटनेचा सीसीटीव्ही समोर। आरोपी फरार।